जेवढे ऊसाचे उत्पादन होईल तेवढे गाळप करण्याची क्षमता पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने निर्माण केली आहे. कारखान्याचा नवा विस्तारित प्रकल्प सहकार चळवळीला नवी दिशा देणारा असून प्रतिदिन 17 ते 18,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट यामुळे पूर्ण होईल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 76व्या गळीत हंगामाचा शुभारंभ हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, चेअरमन नंदू राठी, प्रवरा बँकेचे चेअरमन डॉक्टर भास्करराव खर्डे, शिवाजीराव जोंधळे, सोपान शिरसाट, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, अण्णासाहेब भोसले, तुकाराम बेंद्रे, मचिंद्र थेटे, शांतीनाथ आहेर, सरुनाथ उंबरकर, जेऊर शेख, सुरेश नागरे, पोपट आनंदराव वाणी, गोकुळ वाणी, पोपटराव वाणी, सोमनाथ डोळे, प्राचार्य कान्हू गीते, भारत गीते यांच्यासह कार्यकारी संचालक महेश कोणापुरे उपस्थित होते. प्रारंभी कारखाना कार्यस्थळावर ऊसाच्या मोळीचे तसेच बैलगाडीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी जिल्हा बँकेचे चेअरमन स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, प्रवरानगर.